पुढचे 48 म्हणतात 7 आणि 8 तारखेला या 2 दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी सध्या पाऊस होतोय त्याच ठिकाणी पाऊस होण्याची जास्त शक्यता आहे. 3 किलोमीटर पासून ते 7 किलोमीटर पर्यंत तिथं कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले. नक्कीच पावसाचा चांगला सामना करावा लागेल. वारकऱ्यांची गैरसोय होणार आहे. पालखी प्रशासनाला सुद्धा याला तोंड द्यावं लागेल. एल निनो सक्रिय आहेच आहे. जो पाऊस होतो एक ठराविक सिस्टम ज्यावेळेस अशा पद्धतीने तयार होते त्यावेळेस अशा पद्धतीचा पाऊस होतो. कोकणामध्ये पाऊस होतच असतो. त्यामुळं कदाचित थोडीशी उघडीप मिळाल्यानंतर कोकणामध्ये भात लावणीची कामं चालू होतील. पण ज्या ज्या ठिकाणी ओल योग्य प्राप्त झाली त्या ठिकाणी पेरणी करण्यास हरकत नाहीये. नाशिकसाठी जो ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्याचं एकमेव कारण तुम्हाला सांगतो, ते कदाचित उद्यापुरतच असेल. 6 तारखेनंतर पुन्हा उघडीप मिळण्याची शक्यता आहे. नमस्कार, गॉड इव्हन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गेले 48 तासांहून जास्त वेळ झालाय की महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार आणि अक्षरशः पूरस्थिती काही शहरांमध्ये निर्माण झालेली आहे. झाडं कोसळत आहेत, काही ठिकाणी भूस्खलन पण होत आहे. एकीकडे मुंबई पुणे महामार्ग बंद झालेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढच्या काळामध्ये पावसाची वाटचाल नेमकी कशी असणार आहे आणि आपण नागरिक म्हणून नेमकी काय काळजी घ्यायची आहे, हवामान खात्याचा अंदाज काय असेल, या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर माणिकराव खुळे सर आहेत. अनेक वर्ष हवामानशास्त्राचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि आपण त्यांच्याशी बोलूया, जाणून घेऊया. सर, खूप खूप धन्यवाद पहिल्यांदा की तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला जॉईन झालात. अगदी पहिला प्रश्न सर, की पुढच्या 48 तासांमध्ये सुद्धा अनेक शहरांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर नेमकी काय पावसाचा अंदाज असणार आहे? बरोबर आहे. आज 6 तारीख आहे आणि पुढच्या 48 म्हणतात 7 आणि 8 तारखेला या 2 दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी सध्या पाऊस होतोय त्याच ठिकाणी पाऊस होण्याची जास्त शक्यता आहे. थोडासा बदल असा होईल की 7 तारीख म्हणजे उद्या मंगळवार आहे, 8 तारीख परवा बुधवार आहे. या 2 दिवसामध्ये ही सिस्टम थोडीशी दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता असल्यामुळं कोल्हापूर आणि सांगली या भागातही ज्या पद्धतीचा पाऊस आता होतोय त्या पद्धतीचा पाऊस पुढील 48 तास होण्याची शक्यता आहे. आणि जो पाऊस परवा काल आज नाशिक भागात आहे तो नाशिक भागामध्ये कदाचित उद्यापासून पावसाचं प्रमाण कमी होईल. पण पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि सांगलीचा काही भाग, विशेषतः ह्या जिल्ह्यांचा पश्चिमेकडील भाग, या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे ज्या पद्धतीचं सध्या आहे त्या पद्धतीचं राहणारच आहे. आणि मुंबई सह संपूर्ण कोकणात पावसाची शक्यता पुढील 48 तासात नक्कीच आहे. त्यामुळं नागरिकांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जून महिना जवळपास कोरडा गेलेला आहे महाराष्ट्राचा आणि जुलैमध्ये आता ही पावसाची बॅटिंग सुरू झालेली आहे. तर एल निनो सक्रिय झालेला आहे का आणि त्याचा परिणाम पुढे सुद्धा म्हणजे या संपूर्ण मोसमावर दिसून येईल का? बरोबर आहे. एल निनो हा ऑलरेडी सक्रिय आहेच आणि जो पाऊस तुम्हाला महाराष्ट्रात वाटतो तो फक्त नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याचा घाटमाथा आणि संपूर्ण कोर्ट याच ठिकाणी आहे. प्रश्न तुमचा एल निनोचा आहे. एल निनो सक्रिय आहेच आहे आणि फक्त गेल्या 2 जुलैपासनं म्हणजे आज 4 दिवस झालेत, आज 5वा दिवस आहे. जो पाऊस होतो एक ठराविक सिस्टम ज्यावेळेस अशा पद्धतीने तयार होते त्यावेळेस अशा पद्धतीचा पाऊस होतो. आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर कोकणातली 7 जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातली 4 जिल्ह्याचाही पश्चिम भाग म्हणजे 4 जिल्ह्यापैकी 2च जिल्हे, हाफ ऑफ जिल्हे म्हणजे 2, म्हणजे हार्डली 8 ते 9 जिल्ह्यात हा पाऊस आहे. आणि उर्वरित मराठवाडा, विदर्भात त्या मानानं पावसाचं प्रमाण कमी आहे. ज्या पद्धतीने घाटमाथ्यावर आहे, कोकणात आहे त्या पद्धतीनं. त्यामुळे एल निनो सक्रिय आहेच आहे. आणि हा जो पाऊस तुम्हाला जाणवतोय की जी नागरिकांनी भीती घेतलेली आहे, हा पाऊस हार्डली 5 ते 6 ते 7 ते जास्तीत जास्त 8 दिवसापुरता आहे की जो 2 तारखेपासून चालू झालेला आहे. आणि हा पावसाचं तीव्रता हळूहळू कमी होऊन कदाचित 9 तारखेला गुरुवारपासून तुम्हाला पाऊस ओसरलेला दिसेल आणि गुरुवार नंतर कदाचित स्वच्छ सूर्यप्रकाशही तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळं एल निनोचा आणि ह्या पावसाचा संबंध तसा काही नाही. एक ठराविक सिस्टम जी ज्याला आम्ही
आस म्हणतो को जो राजस्थान पासून पश्चिम बंगाल पर्यंत म्हणजे वायव्य दिशा ते आग्नेय दिशा भारताच्या मध्याहून जातो समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर पर्यंत, हा त्याच्या सरासरी जागेपेक्षा दक्षिणेकडे सरकल्यामुळं आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र की ज्यामुळे अरबी समुद्रामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीला वारे आदळून ज्या वेगाने मुंबईकडे निघालेले आहेत त्यांचा वाऱ्यांचा वेग हा वाढलेला आहे. तो 45, 50 ते 60 ताशी किलोमीटर वाहत असल्यामुळे भरपूर आर्द्रता घेऊन ते आपल्या सह्याद्री घाटाच्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजे तो अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आदळल्यामुळं हा 6 ते 7 दिवस कोकणात आणि घाटमाथ्यावर पाऊस झालेला आहे. त्यामुळे एलिनोचा इफेक्ट आहेच आणि तो एलिनोचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळणारच आहे. कदाचित पुढच्याच आठवड्यामध्ये पुन्हा नागरिक पावसाबद्दल विचारणा करू लागतील का काय अशी शंका माझ्या मनात आहे. मग सर म्हणजे आता आपण जुलैच्या 10 तारखेपर्यंतचा हा अंदाज तुम्ही सांगताय, पण मग ऑगस्ट मध्ये काय किंवा जुलैच्या नंतरचा जो उत्तर पंधरवडा आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? धरणं भरू शकतात का किंवा सारा जे काही आपलं पावसाचं सर्वसाधारण प्रमाण असतं ते कमीच असेल का यंदा? बरोबर आहे. ज्यावेळेस ह्या कोकणामध्ये आणि जी 4 जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पाऊस पाहिल्यानंतर नागरिकांच्या मनात शंका आली. हवामान खातं आणि जागतिक पातळीवर ज्यावेळेस एल निनोच्या गोष्टी केल्या जातात हा पाऊस तर काय लानिना सारखा असलेला पाऊस पडतोय. तर हे तुम्हाला सांगताना मी एवढंच म्हणेल की 10 तारखेनंतर पुन्हा उघडीप मिळण्याची शक्यता आहे आणि अजून जर 10 जुलैपासून दिवस मोजले तर साधारण 22 दिवस जुलैचे जायचे आहेत. मग ह्या 22 दिवसामध्ये पावसाची स्थिती जर विचारलाल तर तुम्ही या ठिकाणी जर अशीच काही एखादी सिस्टम तयार झाली आणि संपूर्ण देशात मान्सून पोहोचला, मान्सून अजून संपूर्ण देशात पोहोचलेला नाहीये, त्याने राजस्थानचा काही भाग, गुजरातचा काही भाग आणि पंजाब हरियाणाचा किरकोळ भाग असा अजून व्यापायचा आहे. आणि ज्यावेळेस हा संपूर्ण मान्सून व्यापेल आणि ज्याला आम्ही मान्सूनचा आस म्हणतो की ज्याला आम्ही आज हंगामी आस म्हणतो तो दक्षिणेकडे सरकला, पुन्हा बंगालच्या उपसागरात एखादी सिस्टम तयार झाली, जसा सध्या समुद्राच्या किनारपट्टीला अरबी समुद्रामध्ये आम्ही ऑफशोर ट्रोप किंवा त्याला मराठीत द्रोणी आस म्हणतात, द्रोणी आस तयार झाला किंवा शिअर झोन जो सध्या आहे तो शिअर झोन तयार झाला, तो कधी तयार होईल आणि ज्यावेळेस तयार होईल तिथून पुढे आम्ही पावसाचा अंदाज त्यानंतर व्यक्त करू. पण लगेचच 10 तारखेनंतर पावसाची शक्यता जाणवत नाही. कदाचित 11, 12, 13, 14 जुलैपर्यंतही पाऊस उघडीपच देऊ शकतो आणि त्यानंतर काय स्थिती असू शकते उर्वरित जुलै महिन्यामध्ये त्यावेळेस आम्हाला जसजशा सिस्टम तयार होतील त्यावेळेस बोलण्यामध्ये अचूकता जाणवेल आणि त्या बोलण्यामध्येच खरी शेतकऱ्यांसाठी पावसासंबंधी माहिती व्यक्त करण्यात योग्यता आहे असं मला वाटतं. त्यामुळं उर्वरित जुलै महिन्यामध्ये जर पावसासंबंधी विचारत असाल तर आपल्याला वेट्यानवाची भूमिका घ्यावी लागेल आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये जर एल निनो जर सक्रिय झाला तर पावसाचं प्रमाण हे कमीच असणार आहे. त्यामुळं जर इंडियन ओशन डायपोल ऑगस्ट महिन्यामध्ये धन झाला तर कदाचित थोडाफार फरक पडेल आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या पावसासंबंधी जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण त्यावेळेस महिन्याच्या सुरुवातीला काय सिस्टम होण्याची शक्यता आहे त्यावर बोलल्यानंतरच आपण त्या महिन्याच्या पावसावर आपण प्रकाश टाकू शकतो. तुमचा पुढचा प्रश्न आहे धरणांच्या बाबतीत. धरणांमध्ये आता जरी काही धरणांमध्ये तुम्हाला नद्या ओव्हरफ्लो दिसत असतील, काही धरणांमध्ये पाण्याची आवक झालेली असेल किंवा मुंबईमधले काही तलाव ओव्हरफ्लो झाले असतील तरी महाराष्ट्रातली जी घाटमाथ्यावर मुख्य जी धरणं आहेत त्यामध्ये फार पाणी साठा वाढलाय किंवा त्यांची टक्केवारी खूप वाढली असं काही नाहीये. ठराविक धरणामध्ये 30 ते 40 जो विशेषतः पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरची जी धरणं आहेत त्याच्यामध्ये 30, 40, 50% पर्यंत आलेली आहेत. पण तसं जर म्हटलं तर अजून पुष्कळ धरणं आहेत ती भरण्याची राहिलेली आहेत. तर अशी धरणं कदाचित ऑक्टोबर अखेर संपूर्ण भरतील, पण भरून ओसंडून वाहतील आणि मग नंतर ते पुढील 2 महिने ओसंडून वाहतच राहतील अशाच स्थिती असेलच असं ते मी आज बोलणार नाही. पण धरणं भरू शकतात, वर्षाच्या पाण्याची स्थिती किंवा व्यवस्था होऊ शकते.
पण शेतीला सिंचनासाठी पाण्याची भरपूर व्यवस्था ह्या एल निनोच्या मान्सूनमध्ये होईल हे त्यावेळी बोलण्यामध्येच ठीक असेल असं मला वाटतं. आज प्रश्नाचं उत्तर देताना एवढंच म्हणेल, धरण भरण्याची शक्यता आहे. त्यावर काही विशेष नागरिकांनी किंवा प्रशासनानं चिंतेत असू नये असं मला वाटतं. निश्चितच, पण एकूणच म्हणजे सध्याची स्थिती बघता आपल्याला पाणी वापराची काळजीही घ्यावीच लागेल सध्या तरी. येस. सर, आपल्याकडे कसं असतं की पहिला पाऊस येऊन गेल्यानंतर सर्वसाधारणपणे विशेषतः भातासारखं पीक आहे तर अगदी बिनधास्तपणे पेरण्या केल्या जातात, इतरही पिकांसाठी केल्या जातात. तर आत्ताचा हा 4-5 दिवसाचा जोरदार पाऊस बघून शेतकऱ्यांनी लगेच पेरण्या कराव्यात का, की काही काळ वेट अँड वॉच करावं? पेरण्यासंबंधी मॅडम मी असं म्हणेल की कोकणामध्ये भरपूर पाऊस झालेले, कोकणामध्ये भात लावणी करायला हरकत नाही आणि एल निनोच्या काळामध्ये तसाही कोकणामध्ये पाऊस होतच असतो. त्यामुळं कदाचित थोडीशी उघडीप मिळाल्यानंतर कोकणामध्ये भात लावणीची कामं चालू होतील आणि लावलेल्या पिकाला जीवदानही मिळू शकेल. त्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आता उर्वरित महाराष्ट्रात जर म्हटलात तुम्ही खानदेशपासून, नाशिकपासून ते सांगली, सोलापूरपर्यंत आणि मराठवाड्यातले जे 8 जिल्हे आणि विदर्भातले 11 जिल्हे या ठिकाणी तर तुम्ही म्हणाल तर फार जोराचा पाऊस झाला असं नाही आहे. पण काही ठिकाणी पेरणी योग्य ओल आलेली आहे किंवा ती 10 तारखेलाच त्याचा खुलासा होईल, कारण अजून 2-3 दिवस पावसाचे जायचे आहेत आणि त्या दरम्यान जर चांगला पाऊस झाला तर कदाचित मध्य महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पेरण्या होऊ शकतात. फक्त प्रश्न पेरण्याचा आहे. पेरण्या होऊ शकतात, बियाणं उतरून पडेल 10 ते 12 दिवसाचं, पण त्यापुढे त्या बियाणाचं किंवा त्या पिकाचं जीवदानासाठी पुढे कसा पाऊस असेल की त्यावेळची परिस्थितीच आपल्याला सांगू शकेल. आणि या सर्व गोष्टी करताना आपण एल निनोचं स्मरण विसरू नये असं मला म्हणाय. स्मरण असावे एल निनोचे, त्या पद्धतीने आपण पेरणी करणार आहोत. जीवदान मिळेल का आपण यावर्षी एल निनो आहे, तर शेतकऱ्यांनी ही गोष्ट मनात ठेवावी आणि त्या पद्धतीने शेती हा धंदा जुगार असल्यामुळे तुम्हाला पेरणी येतील, पण जीवदानाच्या बाबतीत मी आज काही गॅरंटी किंवा जास्त बोलता येणार नाही. बघूया काय भविष्यात काय काय होतं. पण ज्या ठिकाणी ओल योग्य प्राप्त झाली त्या ठिकाणी पेरणी करण्यास हरकत नाहीये 10 जुलै नंतर. आणि पेरणीचा हा योग्य काळ आहे आणि अधिक उशीर केला तर पेरणीला खरीपाच्या उशीर होऊ शकतो की ज्याचा परिणाम पुढील ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्याच्या वाढीच्या काळामध्ये अडचण येऊ शकते. तर ज्या ठिकाणी ओल आहे त्या ठिकाणी पेरणी करायला हरकत नाही असंच मी आज म्हणेल. अजूनही 2-3 दिवस, तसे 2-3 दिवस हे लागणारच आहे, वापसा मिळणार नाही काही ठिकाणी. आज जर बघितलं सोलापूर जिल्ह्यात खास पाऊस नाहीये, त्यामुळे ते म्हणते तू पेरणीच्या गोष्टी करतात, आमच्याकडे पेरणी योग्य पाऊसच नाही. त्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये जशी अवस्था असेल त्यानुसार तो शेतकरी निर्णय घ्यावा आणि तो निर्णय घ्यायला शेतकरी सक्षम असतात, त्यांना माहिती, त्यांना कळतं. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडनं त्यांना आवश्यक सूचना सुद्धा मिळणार आहे आणि भारतीय हवामान खातं तुम्हाला दर दिवशी पुढील परिस्थितीच्या पुढील 10 दिवसाची परिस्थिती सांगत असतेच. त्यानुसारच शेतकऱ्यांना आपल्या शेतीचं नियोजन करावं लागेल असं मला वाटतंय. सर, मागच्या एक 5-10 वर्षापासून मला वाटतं आकडेवारी तुम्ही जास्त चांगली सांगू शकता, पण पावसाचं स्वरूप बदलतंय. म्हणजे जून मध्ये पण थोडासा उशिरा येतोय आणि नंतरही दिवाळीनंतरही बराच काळ पाऊस असतो, अगदी डिसेंबर पर्यंत वगैरे सुद्धा आपण अनुभवलेला आहे. काय कारण आहेत? म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग कारण आहे काय, नेमकं याच्या मागची कारण आहेत? सर्वसाधारण असा प्रश्न विचारल्यानंतर सगळे जे अभ्यासक आहेत, तज्ज्ञ आहेत, कोणी शास्त्र हे म्हणतायत, सगळे ग्लोबल वॉर्मिंगचं नाव घेऊन उत्तर देऊन मोकळं होतात. परंतु तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगतो की मान्सून येताना 7 जूनला महाराष्ट्रात येत नाहीये आणि मान्सून जाताना जो त्याची सरासरी तारीख आहे पूर्वी 30 सप्टेंबरच्या आसपास निघून जायचा, तर मान्सून हा 30 सप्टेंबरला जात नाही. मान्सून हा ऑक्टोबरचे काही दिवस घेतो, 15 दिवस, 20 दिवस, कधी 3 आठवडे घेतो. त्यामुळे हा ट्रेंड असाच तयार झालेला का मान्सूनचं आगमन हे उशिरा येत आहे, जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याच्या दरम्यान, आणि मान्सूनचं निर्गमन हे नेहमी ऑक्टोबरमध्ये हा ट्रेंड आहे. त्यामुळे याचा हा ट्रेंड बदलतोय
याचं कारण उष्णतेशी ग्लोबल वॉर्मिंगशी मी जोडणार नाही, हा ट्रेंड उडतो. याला नक्कीच जागतिक पातळीवरच्या एजन्सीज, भारतीय हवामान खातं, जागतिक हवामान संघटना याच्यावर नक्कीच काही दिवसांमध्ये शिक्कामोर्तब करतील असं मला म्हणायचं आहे. त्यामुळं दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणाला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पाऊस, नोव्हेंबर डिसेंबर मधला पाऊस बऱ्यापैकी परतीच्या पावसाची काय स्थिती असते आणि आपल्याकडे नोव्हेंबर डिसेंबरचा पाऊस हा परतीचा पाऊस किंवा त्याला ईशान्य मान्सून म्हणतो किंवा इंग्लिश त्याला आपण नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणतो, हा दक्षिणेकडच्या 4 राज्यांमध्ये तो जास्त असतो. आणि तो जर कदाचित तिथं होऊन जर एखादी सिस्टम बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे सरकली तरच आपल्याकडे चंपाषष्ठी, नाताळ किंवा दिवाळीच्या दरम्यान किंवा संक्रांतीच्या दरम्यान पाऊस होतो. त्या सिस्टमचा आणि ह्या मान्सूनचा काही संबंध नाही असंच मी तुम्हाला या ठिकाणी म्हणेल. आणि त्याचा डायरेक्टली संबंध ग्लोबल वॉर्मिंगशी लावणार नाही. ही स्थिती जागतिक पातळी होणाऱ्या वातावरणीय घटनांनुसारच बदलत असते असं मी म्हणेल. पण मग आता पुढच्या काळामध्ये म्हणजे दरवर्षी हा बदल होतच जाईल का? आणि आपल्याला म्हणजे एकूणच शेतीसारखी व्यवस्था आहे जी पूर्णपणे याच्यावरती अवलंबून आहे, तर आपल्याला आता त्यानुसारच पुढच्या काळात ऍडजस्टमेंट करावी लागेल का? आणि तुमच्या प्रश्नाचं ऍडजस्टमेंट करावी लागेल, त्याला पर्याय नाही. होय, त्याला ऍडजस्टमेंट करावीच लागेल. आणि बऱ्यापैकी देशातला शेतकरी हा आता जागरूक झालेला आहे, सुशिक्षित आहे, त्याला हवामानशास्त्र कळालेलं आहे. हवामान तज्ज्ञ आणि डिजिटल मीडियामुळे त्याला क्विकली ह्या बातम्या कळतात आणि त्यानुसारच देशातला, महाराष्ट्राला शेतकरी नियोजन करत असतो. आणि ज्या गोष्टीचा समजा त्याला उलगडा झाला नाही तर तो स्वतःहून फोन करत असतो, माहिती घेत असतो. कृषी खात्याची लोकही बऱ्यापैकी आता जागरूक आणि अलर्ट झालेले, त्यांच्यामध्ये तज्ज्ञ लोक आता हवामानशास्त्र जाणणारे. त्यामुळे देशातल्या शेतकऱ्याला हवामानशास्त्रामध्ये जरी बदल झाला त्यानुसार तो ऍडजस्ट होतो आणि त्यानुसार तो ऍक्ट होतो आणि त्या पद्धतीनं तो खरीप आणि रब्बी हंगाम म्हणजे असा झोके घेत त्याच्या तालावर नाचून, मान्सूनच्या आणि हवामानाच्या तालावर नाचून तो आपला हंगाम जिंकत असतो. त्यामुळं त्याच्याबद्दल काळजी करायचं काही नाही. शेतकरी जागरूक झालेला आहे, सुशिक्षित झालेला आहे, हवामानशास्त्रावर जागरूक, हेच मी तुम्हाला म्हणेल. त्यामुळं याची सांगड बसलेली आहे शेतकऱ्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची, आधुनिक विज्ञानाची तांत्रिक बसले. त्याच्यामध्ये हवामानशास्त्र आहे आणि कृषीशास्त्र पण आहे की त्यामध्ये बऱ्यापैकी तज्ज्ञ शेतकरी असल्यामुळं ही अडचण येत नाही असं मला म्हणायचं आहे. मग आता सर अगदी शेवटचे 1-2 प्रश्न की पुढच्या 48 तासांमध्ये मुंबईसाठी काय आहे, म्हणजे हाय अलर्ट जारी करण्यात आलाय, काय अंदाज आहे? हा प्रश्न तुम्ही फार महत्वाचा विचारलाय. कसं आहे, तुम्ही म्हणालात मी जरी तुम्हाला गुरुवार 9 तारखेपासून पाऊस ओसरणार आहे, पावसाचं प्रमाण कमी होणार आहे, कदाचित गुरुवारच्या नंतर स्वच्छ सूर्यप्रकाश असं म्हणत असलो तरी तुम्हाला मी सांगेन की मुंबईमध्ये पाऊस अजूनही 2-3 दिवस म्हणजे कदाचित गुरुवार शुक्रवारपर्यंत असू शकतो. पण मुंबईला सुद्धा दिलासा शुक्रवार नंतर मिळू शकतो आणि मुंबईतही पावसाचं प्रमाण कमी होईल आणि त्यांचं जीवन, मुंबईकरांचं जीवन हे जनजीवन हे पुन्हा रेग्युलराइज होईल, सुरळीत चालू होईल. हे मात्र मी या मुलाखतीच्या निमित्तानं नक्कीच त्यांना एक ॲश्युरन्स देऊ शकतो की हा जो प्रकार आहे की जो आज सोमवार आहे त्यांना मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि जास्तीत जास्त शुक्रवारपर्यंत या पावसाच्या मुळे झालेल्या गैरसोयीचा त्यांना जो गैरसोय झाली त्या सहन करावं लागणार आहे. त्यानंतर पुन्हा स्थिती सुरळीत होईल. कदाचित शुक्रवार शनिवार नंतर तेथेही सूर्यप्रकाश पडू शकतो किंवा काहीसं ढगाळ वातावरण राहील किंवा काहीशा झिमझिम तिथं होईल. आणि फक्त विषय एवढाच आहे, मुंबई बरोबर सध्या जे पालखी आहे त्या पालखीला थोडीशी अडचण होईल असं मला वाटतं. सर नाशिकची पण चर्चा खूप आहे की नाशिकमध्ये उद्यासाठीचा इशारा जो आहे तो मोठा आहे, ऑरेंज अलर्ट. नाशिकसाठी जो ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्याचं एकमेव कारण तुम्हाला सांगतो, ते कदाचित उद्यापुरतच असेल, मंगळवारपर्यंत किंवा मंगळवारपर्यंत 24 तासासाठीच असेल. कारण जे बंगालच्या उपसागरातलं कमी दाबाचं क्षेत्र, हे शब्द आता नागरिकांना कमी दाबाचं क्षेत्र आणि कमी दाबाचा पट्टा हे नुसते सवयीचे झालेले. पण हा नेमकी मी फोडून सांगताना म्हणेल, कमी दाबाचं क्षेत्र, पट्टा नाही, कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे गोलाकार क्षेत्र
जर आपण ओरिसा आणि झारखंडचा दक्षिणेकडचा भाग आणि ओरिसाचा उत्तरेकडचा भाग आणि छत्तीसगडचा या ठिकाणी समुद्र सपाटीपासून 3 किलोमीटर पर्यंत नाही, पण 3 किलोमीटर पासून ते 7 किलोमीटर पर्यंत तिथं कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले. म्हणजे तिथे एकदम दाब कमी झालेला आहे. बाहेर परीघ जसा वाढत जाईल तसा हवेचा दाब वाढत जातो आणि हे कमी दाबाचं क्षेत्र हे अतितीव्र झालेलं आहे. म्हणजे आता ऍक्च्युली ह्या चक्रीवादळाच्या पायऱ्या आहेत. कमी दाबाचं क्षेत्र, तीव्र कमी दाबाचं क्षेत्र, अतितीव्र कमी दाबाचं क्षेत्र, चक्रीवादळ, तीव्र चक्रीवादळ, त्याच्या पायऱ्या आहेत की ही जी पहिली आणि दुसरी पायरी सध्या बंगालच्या उपसागरामध्ये किंवा जी नावं मी ओरिसा, झारखंड आणि छत्तीसगड घेतलं या ठिकाणी आहे आणि ही त्या उंचीवर 3 किलोमीटर ते 7 किलोमीटर उंचीवर ते बंगालच्या उपसागरातून इकडे राजस्थानकडे निघालेला आहे आणि तुमचा प्रश्न नाशिकचा आहे. ज्यावेळेस ते आता छत्तीसगडमध्ये आलेलं आहे, छत्तीसगड पासून जसजसं ते मध्य प्रदेश आणि आपल्या खानदेशच्या उत्तरेकडून जाईल त्या ठिकाणी त्याचा वेग साधारण ताशी 13 किलोमीटर आहे सध्या. तो कधी 6 होतो कधी 8. हे जसजसं सरकत जाईल त्या दरम्यान या कमी दाब क्षेत्राच्या नेहमी नैऋत्याला पाऊस होत असतो. म्हणून ज्यावेळेस नाशकामध्ये 24 तासामध्ये पावसाची शक्यता सांगितलेली आहे, याचाच अर्थ ते कमी दाबाचं बंगालच्या उपसागरातलं क्षेत्र ते पास होत आहे. राजस्थानकडून जाताना नेमकी मध्य प्रदेशात असल्यामुळं नाशिकचा भाग हा त्याच्या नैऋत्येकडे येतो. त्याच्यामध्ये नंदुरबार, धुळे येतो, त्याच्यामध्ये जळगावचा काही भाग येतो. त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि म्हणूनच ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. ऑरेंज अलर्ट हे तुम्हाला जनतेला सावध करण्याच्या दृष्टीनं म्हणजे अति वेगाने पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अर्थ आहे आणि जोरदार पावसाची शक्यता त्यामुळेच आहे असं मला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देताना असेल. आणि हा परिणाम फक्त 24 तासासाठीच असेल असं मला म्हणायचं. कदाचित बुधवारी तुम्हाला 8 तारखेला हा परिणाम दिसणार नाही असं तुमच्या नाशिकच्या प्रश्नाबद्दल मला उत्तर देता येईल. सर, अगदी शेवटचा प्रश्न. यंदा म्हणजे पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रात काय काय होतं, तर एकीकडे पेरणी होते आणि एकीकडे वारी सुद्धा होते. आत्ताच्या घडीला पुण्यामध्ये जी परिस्थिती आहे की इंद्रायणीचे 4ही पूल पाण्याखाली आहेत आणि वारकऱ्यांना सांगण्यात आलंय की आळंदीला सुद्धा जाऊ नका, जिथे आहात तिथे थांबा. तर पूर्ण वारीवरती, कारण यंदा अधिक मास होता त्यामुळे वारीलाही तारखेच्या दृष्टीने विचार केला तर उशीर झालेला आहे. त्याचा वारीवर परिणाम होईल का पावसाचा? हा प्रश्न तुम्ही योग्य विचारलाय, कारण तुम्ही आता अधिक मासाचं जोडू नका. अधिक मास हे तिथे ऍडजस्ट करण्यासाठीच असतात. अधिक मासामुळे घडलं असं मुळीच नाहीये. पण 7 तारखेला आळंदीहून माऊलीची पालखी निघणार आहे आणि 8 तारखेला तुकाराम महाराजांची पालखी देहूवरून निघणार आहे. म्हणजे 7 आणि 8, 7 तारीख म्हणजे मंगळवार आणि 8 तारीख म्हणजे बुधवार. 7 तारीख आळंदी आणि मंगळवार म्हणल्यानंतर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता अजून 48 तास आहेत, म्हणजे बुधवारपर्यंत आहे. त्यामुळं पालखी प्रस्थान आणि त्यांचा पहिला मुक्काम पुणे शहरात येण्या अगोदर त्यांना जोरदार पावसाच्या सरीला वारकऱ्यांना किंवा पालखी प्रशासनाला सामना करण्याची शक्यता नक्कीच आहे. त्याचबरोबर 8 तारखेला निघणारी तुकाराम महाराजांची पालखी त्यांना पहिल्या मुक्कामापर्यंत जास्तीत जास्त किंवा पुण्यात येईपर्यंत त्यांना या पावसाचा सामना करावा लागेल. पण जास्त माऊलीची पालखी आहे तिला जास्त, कारण तीव्रता पावसाची पुणे जिल्ह्याच्या आसपास जास्त आहे. हा देहू निघणार आहे, तिथेही पाऊस आहेच. पण ह्या दोन्ही पालख्यांना पुण्यापर्यंत येईपर्यंत नक्कीच पावसाचा चांगला सामना करावा लागेल. वारकऱ्यांची गैरसोय होणार आहे. पालखी प्रशासनाला सुद्धा याला तोंड द्यावं लागेल. पण एकदा पालख्या पुण्यात मुक्कामा आल्यानंतर मला वाटतं, मी जसं अगोदर सांगितलं की गुरुवार 9 तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होणार आहे, तर त्यांना थोडासा दिलासा, पावसात ढील मिळेल. तर पुण्यात ज्यावेळेस पालख्या मुक्कामाला येतील त्यावेळेस मात्र पावसाचा पासून त्यांना थोडीशी राहत मिळेल किंवा दिलासा मिळेल, एवढंच मी आज सांगू शकतो. पण प्रस्थानाच्या वेळेस आणि पहिल्या मुक्कामाच्या पर्यंत पालखीला पावसाचा हा त्रास किंवा गैरसोय होणारच आहे, असं मला तुमच्या पालखीच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलता येईल.
थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळ दिलात आणि खूप सोप्या भाषेमध्ये हे सगळं समजावून सांगितलं. तुमचे पुन्हा एक आभार. धन्यवाद. वेलकम. थँक्यू.